टीमचा आपण वॉर्निंग द्या प्लीज. आपल्याला एका दिवसामध्ये स्पर्धा कव्हर करायची आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि योगेश आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं इथे मात्र आपण पाहू शकाल. या चेंडूवरती मिळतील त्या धावा. 6 धावेनी सुरुवात झाली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती 6 आल्या. बॅटिंग करतोय तो मात्र अक्षय. 9 सेकंड वरती योगेश. गोलंदाजी ट्रॅक वरती अनिल च्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. 6 धावा आल्या पहिल्या चेंडूवरती. इथे यावेळेस आपण पाहू शकाल खरवट टप्प्याचा चेंडू आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोठेवाडी टीम आणि काटेकरवाडी टीम, 2 टीम आपण पाहतोय. 2 संघ पाहायला मिळत आहेत. आक्रमण केलंय. चेंडूला उंची दिली आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल मिळतील या चेंडूवरती 6 धावा. षटकार. धावफलकावरती धावा आल्या पुन्हा 6 आणि धावा झाल्या त्या 12. काय कामगिरी केली जाते, काय एफर्ट मात्र दिला जातोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. टेम्परामेंटची आहे. सातत्य टिकवलं जाते. चांगल्या दर्जाचा खेळ केला जातोय. हे चिमुकले देखील आज आपल्या शाळेला सुट्ट्या असल्या कारणाने खुर्चीवर बसून स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहू शकाल. डोळे विस्फारून पाहण्यापेक्षा कान विस्तारित करून ऐकलेलं बरं. तो पाहतोय 12 धावा झाल्या आतापर्यंत आणि 1 सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 13 धावा. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा परफॉर्म पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅच मध्ये आता मात्र 50चा अंक पार केला जातोय. फर्स्ट बॅटिंग करत असताना सिंगल आले आणि सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलकावरती धावा झाल्या त्या 14 धावा. 14 रन्स आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एफर्ट मात्र दिला जातोय. चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहू शकाल. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र सिंगल आले ना. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 15 धावा. 15 रन्स आपण पाहतोय. 15 रन्स 15 धावा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावा झाले ते मात्र 15 धावा. चला टीम मिटिंग नकोय. गोलंदाजाला 5 रन करा. मी मगाशीच म्हटलं षटक सुरू असताना त्याचे 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यावेळेस नेक्स्ट ओव्हर कोणाला द्यायची हे कॅप्टनने ठरवायचंय की पुढचं षटक त्याला लगेच 5 रन करा. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज दिलीप आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू. पहिला चेंडू 9 चेंडू आपण पाहतोय. एक सिंगल 9शी आपण पाहतोय. धावा झाले ते धावफलकावरती 16 धावा. 16 रन. फ्रीचा चेंडू. पंचांनी इशारा केलाय. चेंडू फ्री हिट आहे. फ्रीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल.
चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. इफेक्ट आपण पाहू शकाल. इथे कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून आपण पाहतोय मिळतील 6 धाबा. षटकार चांगला फटका खेळतोय. धाबा झाले तर मात्र धावफलकावरती 22 धाबा. बॅटिंग करतोय तो मात्र अक्षय 9 सेकंड वरती योगेश. चांगल्या पद्धतीचे क्रिकेट आपण पाहतोय. दिनेश गोलंदाजी करतोय. इथे जर आपण पाहिलं तर चांगल्या दिलीप गोलंदाजी करतोय आपल्या टीम साठी. परंतु धाबा मात्र इथे भरपूर धाबा दिल्या गेल्यात. पहिल्या चेंडू वरती आपण पाहतोय आपण 9 चेंडू, दुसऱ्या वरती 6 आल्या. धाबा झाले तर मात्र 22 धाबा, 22 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. दर्जात्मक क्रिकेटचा क्लास तजुर्बा म्हटलं जातं. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय घराळवाडी टीमच्या माध्यमातून. आक्रमण केलं स्क्वेअरलेगला, चेंडूला दिली दिशा. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येते. धावा झाले तर मात्र 23 धावा, 23 रन्स. रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 23 या अंकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय 23 या अंकावरती. कोण आहे असलं तर बोला. तर नक्कीच आपण पाहतो धावा झाले तर मात्र 23 धावा, 23 रन्स. 23 इथे आक्रमण केलंय. हवाई सफर मिळतील त्या धावा. सिक्सर 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 षटकार. 6 धाब्यांनी धावफलक सरसावलंय. धावसंख्या लगावली गेली ती 29 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 29 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतोय तो मात्र अक्षय. पुन्हा आक्रमण, परंतु क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय मैदानामध्ये? कॅच होईल. अक्षयच्या पारीचा अंत होतोय. अक्षयला माघारी परतावा लागेल 29 या अंकावरती. चला न्यू बॅटर येऊ द्या. धावा झाल्या त्या मात्र 29 धावा, 29 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एफर्ट मात्र दिलाय. 29 रन्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. JCC क्रिकेट क्लब घराळवाडी, ग्रामस्थ मंडळ घराळवाडी आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2024 आपल्याला पाहायला मिळतोय. कराड असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय. या ठिकाणी आपल्याला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अद्याप धावा झालेत त्या 29 रन. सेकंड षटक सुरू आहे. मार्गक्रमण आपण पाहतोय. चला बॅटर लवकर जाऊ द्या. न्यू बॅटर मैदानामध्ये सतीश आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज दिलीप वरती मात्र अटॅकिंग क्रिकेट करत होता अक्षयने. आता मात्र बाद झालाय. यावेळेस आपण पाहतोय एक सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्या ते मात्र 30 धावा, 30 रन्स आपण पाहतोय. हॅलो, धन्यवाद. सुसू करून थँक्यू. सगळ्यांच्या सत्रापासून आपण सन्माननीय विनोद जागोसार यांचा आवाज ऐकत होतो. मैदानाच्या आतमध्ये एक मॅच चालू आहे. काटेकरवाडी विपक्ष गोटेवाडी. 2 षटकांखेरीज आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. अक्षय काटेकरची आताची पारी आपण पाहिली. 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. डीप एक्स्ट्रा पॉइंटला खेचलेला अप्रतिम दर्जेदार षटकार आपण अक्षयच्या बॅट मधून पाहिला. त्यानंतर मात्र दिलीपच्या गोलंदाजीवरती मोठा धडका घेण्याच्या प्रयत्नात अक्षय मात्र माघारी गेला आणि त्यानंतर मात्र धुरा सांभाळावी लागेल योगेश आणि सतीश दोन फलंदाजांना.
2 षटकांकडे 31 सुरुवात आहे. गोटवाडी संघ एक नावाजलेला मोठा संघ या असोसिएशन मधून त्यांच्या समोर खेळताना अक्षयने जी अग्रेसिव्हनेस दाखवला, जे धैर्य दाखवलं, तेच धैर्य या ठिकाणी या शेवटच्या षटकामध्ये देखील दाखवावं लागेल दोन्ही फलंदाजांना. किरण काटेकर शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॅग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. तर फलंदाजीसाठी एक हार्ड हिटर बॅटर योगेश काटेकर ऑन अ स्ट्राईक. 2 षटकास 1:31 या षटकामध्ये मॅक्झिमम तुम्हाला धावा पडकावे लागतील, जेणेकरून एक चांगला टोटल उभा राहील. पहिल्या चेंडूवरती बॅटची आतली कड, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, एक धाव ऍड होईल टोटल मध्ये आणि एका धावेची धावसंख्या होते 32. 32 या षटकामध्ये 2-3 मोठे फटके येणं गरजेचं असेल, जेणेकरून एक चांगली टोटल, एक चांगली धावसंख्या उभारता येईल. या ठिकाणी गरजेदार चेंडू गुडलँड स्पॉटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, त्या फेकी चुकते अक्षय करून आणि या चुकीचा फायदा घेऊन दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतात डायच्या स्वरूपामध्ये. चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन किरण काटेकर यांच्याकडून गुडलँड स्पॉटवरून चेंडू ला गती देण्याचा प्रयत्न होतो, जेणेकरून चेंडूला वेग मिळेल आणि चेंडू निर्धाव हाताळला जाईल. या चेंडूवरती मोठा ब्लास्ट, अक्षय काटेकर ब्रँडेड सतीश ब्रँडेड षटकार वरती चेंडू जसा आला ओळखलो आणि भिरकावून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक बिग 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 सिक्सर. क्वालिटी शॉट बाय सतीश एक युवा टॅलेंट, एक यंग टॅलेंट काटेकरवाडी संघासाठी गेले कित्येक दिवस आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी त्याच्या माध्यमातून चालू आहे. धावसंख्येत होतो मोठा बदल जाऊन पोहोचतो 39 या आकड्यावरती, अर्थात 39 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, अजून एखादा मोठा फुटबॉल एक चांगली टोटल निर्माण करू शकतो. चेंडू स्लोवर 1 गती परिवर्तन पाहूया पंचांचा डिसिजन काय येते. इट्स फेअर डिलिव्हरी, आय थिंक येस फेअर डिलिव्हरी आहे. थोडंसं चेक करण्याचा प्रयत्न आणि दोन्ही पंचांना विनंती राहील, थोडंसं डिसिजनला वेळ लागला तरी चालेल, परंतु डिसिजन मात्र अगदी योग्य असावे त्याची काळजी तुमच्या माध्यमातून घेण्यात यावी आणि घेतलीच जाईल यात कोणतीही शंका नाही. पुढचा चेंडू सतीशचा क्लासिकल कलरफुला 1 नंबरचा फटका आपण पाहतो 6 धावांसाठी. जबरदस्त फटका सतीशच्या बॅट मधून जो देईल धावसंख्या 6 आणि धावसंख्येचे तो बदल जाऊन पोहोचतो तब्बल 45 या आकड्यावरती. जबरदस्त फटकेबाजी सतीश इंगळेची. अक्षय बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी एक चांगली टोटल उभी करणं गरजेचे होते आणि त्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहतो सतीश त्याच्या बॅट मधून किरण काटेकरवरती होतं आक्रमण. पहिल्या 2 चेंडूवरती कोणती धाव नाही, 1 धाव होती फक्त. नंतर मात्र सतीश इंगळेच्या बॅट मधून जबरदस्त 2 आपण फटके जावले. शेवटचा चेंडू 50 पार करून देणार का पाहूया. शेवटचा चेंडू किरण काटेकर सतीश यांच्यासाठी फटका चांगला, फटका मोठा सिक्सर क्वालिटी बाय सतीश इंगळे. अक्षय काटेकरची दर्जेदार सुरुवात आणि त्यानंतर मात्र सतीश इंगळे प्राणावरती केलेला हल्लेबाजी फटकेबाजी आपण पाहतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचतो 3 षटकाखेरीस 1 बाद 51 50. जबरदस्त फटकेबाजी 52 धावांचा आव्हान असेल सामना जिंकण्यासाठी. काय वेल प्लेड सतीश आणि अक्षय गोटवाडी सारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध दर्जेदार फलंदाजी आपण पाहिली. 51 धावांचं भलं मोठं आव्हान, परंतु हे आव्हान पार करण्यासाठी सज्ज असेल बजरंग स्पोर्ट्स गोटवाडी अर्थात असोसिएशन एक नावाजलेला संघ. या हंगामाचा विचार केला पहिल्याच टुर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, तदनंतर एक 4थ्या क्रमांकाचे पारितोषिक, तदनंतर एक दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, तदनंतर मात्र गोटवाडी संघ थोडासा नागपूरला आहे. गेली कित्येक टुर्नामेंट आपण पाहिलं, अर्थात 2 टुर्नामेंट त्यांचा मेन बॅटर संतोष शिनुगले अर्थात संतोष दगडे अर्थात बाहुबली आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. आज त्याचं कमबॅक होतं इंजुरी नंतर. पाहूया तो कशा प्रकारे खेळतोय, किरण काटेकर कशा प्रकारे साथ देतो, अक्षय डफलेची फलंदाजी महत्वपूर्ण राहणार आहे. हे 52 धावांचं आव्हान पार करण्यासाठी कशा प्रकारे त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी असेल हे देखील आपण पाहणार आहोत या इनिंग ब्रेक नंतर. चला काटेकरवाडी प्लीज मैदानाचा ताबा घ्या. आज थोड्याशा मॅचेस लेट सुरू झाल्या, मी सर्व संघाला विनंती करतो जेवढा टाइम वाचवता येईल तेवढा टाइम वाचवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपणास पुढील मॅचेस व्यवस्थित टाइमवरती खेळता येतील. आणि बॅटिंग मध्ये मला वाटतं थोडासा चेंज दिसतोय, अर्थात इंजर्ड प्लेअर संतोष डबरेला थोडंसं मागे ठेवले. कर्णधार अक्षय डफले स्वतः येत आहेत ओपनिंगला आणि किरण काटेकर ॲज युजल
एक महत्वपूर्ण फलंदाज, गेली कित्येक वर्ष गोटवाडी संघासाठी अष्टपैलू कामगिरी करतोय. 52 धावांचं आव्हान आहे, मोठं आव्हान आहे, परंतु ज्या प्रकारे बॅटिंग स्ट्रेंथ आहे गोटवाडीची, निश्चित त्यांच्या माध्यमातून प्रयत्न होईल मॅचच्या जवळ जाण्याचा. काटेगरवाडीकडे आता काय स्ट्रॅटेजी असेल या धावा थांबवण्यासाठी, कारण गोटवाडी विरुद्ध खेळताना एवढ्या मोठ्या धावा प्रथमच उभा केले, जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल काटेगरवाडी संघाचा. पाहू त्यांची स्ट्रॅटेजी काय राहते, कशा प्रकारे गोलंदाजी करतायत आणि कशा प्रकारे थांबवतील. पहिला चेंडू सतीशचा जबरदस्त चेंडू आपण पाहतो, वरकर लेंथ एक धाव मिळवल्या चेंडूवरती. चांगली सुरुवात काटेगरवाडीसाठी सतीश इंगळे ज्याने शेवटच्या षटकामध्ये 3 कणकणी षटकार खेचले होते. गोलंदाजी करत असताना 2 चेंडूवरती उभा केले, अवघ्या 2 सिंगल, 52 धावांचं आव्हान आहे. अक्षय डबळे कशा प्रकारचा अप्रोच ठेवतो हे देखील महत्वपूर्ण असणार आहे. दोन्ही बॅटर चांगली इनिंग खेळावी लागेल. पाहूयात उरलेल्या 4 चेंडूवरती किती धावा करण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना. सतीश इंगळे पहिले 2 चेंडू आपण पाहिले यॉर्कर लेंथ ठेवली होती, फलंदाजांचा अभ्यास करून गोलंदाजी होते या ठिकाणी. यावेळी पहा पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू संधी असताना धक्का लागतो पहिला. अक्षय डबळे दुसऱ्या चेंडूवरती एक चिक्की सिंगल घेण्याच्या प्रयत्नांमध्ये कर्णधार अक्षय डबळे बॅक टू द पॅव्हलियन आणि क्वालिटी बॉलिंग बाय सतीश इंगळे. 3 चेंडू हातावर, 3 चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला, 2 चेंडूवरती सक्सेसफुल ठरले. तिसऱ्या चेंडूवरती एका चिक्की सिंगलच्या प्रयत्नामध्ये अक्षय डबळे जातात माघारी. धक्का लागतो पहिला. किरण काटेकरचा ब्लास्ट पहिल्या चेंडूवरती, यानंतरच्या किती धावा मिळतील पाहूया. एक धाव घेण्यात यश मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेऊन सुटलाय. अक्षय काटेकर एक धाव चेंडूवरती
अक्षय काटेकरकडून गोल सुटतो. किरण काटेकरची महत्वपूर्ण विकेट. संतोष दगडे आफ्टर लॉंग टाइम मैदानाच्या आतमध्ये पाहावा कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बाहुबली गोटवाडी संघाचा खूप महत्वपूर्ण खेळाडू आज क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू फेस करून सतीश इंगळवांचा आणि पहिल्या चेंडूवर चांगला फटका समोर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकदा गुणदेश मिळतो पाहूयात. एका धावावरती समाधान देखील मानावं लागतंय. दर्जेदार गोलंदाजी सतीश इंगळची. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतो. गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळतो आणि पूर्णपणे थांबवलेल्या दोन्ही बॅटर्सना 4 धावा धावफलकावरती आपण पाहतो. अजून 48 धावांचं खूप मोठं आव्हान. 13 चेंडू आणि 48 धावा. इथं बसायचं. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा दर्जेदार लेनचा पुढे पाहायला मिळाला. यॉर्कर लेन या चेंडूवरती देखील पाहायला मिळालं. योगेश काटेकर चेंडूपर्यंत चेंडू थांबवतात. फेकी करतात सतीश इंगळकडून गॅदर होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आउटला 5 सिंगल घेऊन सतीश इंगळचं अप्रतिम दर्जेदार क्वालिटी षटक आपल्याला पाहायला मिळतो. वेल बॉलिंग सतीश इंगळ. षटक आवडलं असेल तर प्रेक्षकांना विनंती करून टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. गोटेवाडी सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 5 सिंगलचं षटक अप्रतिम षटक दर्जेदार गोलंदाजी. आता मात्र समीकरण आहे 12 चेंडू आणि 47 धावा. प्रति षटकामागे तुम्हाला 24 धावा बनवायच्या आहेत. अन्यथा पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागू शकतो गोटवाडी संघाला. परंतु हे दोन्ही फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत निश्चितच त्या धावा देखील बनवू शकतात असं वाटतंय. पाहुयात काय अप्रोच असणार. आता किरणचा थोडा प्रेशर निश्चित असेल परंतु त्या प्रेशरवरती मात करून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. अक्षय काटेकर क्रमांक 2 चे षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. पहिला चेंडू रायदामावर विकेट. किरण काटेकर साठी चांगला चेंडू. अपील होते टेन्शनचा इशारा बाद. धक्का लागतोय दुसरा. किरण काटेकर एक महत्वपूर्ण बॅटिंग चेंडूवरती होतो बाद आणि काटेकर पहिल्यांदा सामन्यामध्ये फ्रंट फूटवर म्हणता येईल. खरं तर 52 धावा केल्यानंतर काटेकर संघ एका चांगल्या कॉन्फिडन्स मध्ये दिसला होता परंतु लाईनअप चांगली आहे गोटेवाडीची फलंदाजीसाठी त्यामुळे धावा बनवतील असं वाटलं होतं परंतु 2 मोठ्या विकेट्स मिळवतात काटेकरवाडीचे गोलंदाजांनी. त्यामुळे सध्या तरी आपण पाहतोय बऱ्याचशा बॅट मधून चांगला फटका येतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु जनचेंडू 1 धाव सीमारेषेत बाहेर येतो. आकर्षक चौकार. बऱ्याच मोहिते पहिल्या चेंडूवरती आक्रमण करतायत. कुठेतरी धाव सावरण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. अरविंद काटेकर यांच्या माध्यमातून डिस्कशन होतो. अक्षय सोबत बाबत काय सल्ला दिलाय. सल्ला मसलत झाले. मैदानाच्या आतमध्ये चर्चा लागली आणि या चर्चेचा फायदा कोणत्या संघाला होईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. या पुढे चेंडूवरती 9 धावा धावफलकावरती 43 धावांचं आव्हान असेल. 10 चेंडू आणि 43. जबरदस्त आतापर्यंत संपूर्ण क्षेत्रामध्ये बॅटिंग असेल बॉलिंग असेल क्षेत्ररक्षण असेल या तिन्ही आघाड्यावरती काटेकरवाडी संघ गोटवाडी या संघावरती वरचढ ठरलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी सतीशने केली. पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना अक्षयची जबरदस्त गोलंदाजी. सतीशची शेवटच्या मुवमेंटला फटकेबाजी आणि त्यानंतर मात्र सतीश इंगळेचं पहिलं दर्जेदार अविस्मरणीय क्वालिटी षटक आपण पाहिलं. अक्षय काटेकर बऱ्याचशा बॅटमधून मोठा फटका जोडण्याचा प्रयत्न झाला. सिंगल मिळेल या चेंडूवरती डिक्लेअर झोन मध्ये आणि या सिंगलच्या बदले मला वाटतं काही फरक पडणार नाहीये काटेकरवाडी संघाला कारण आव्हान खूप मोठं आहे. 10 धावा धावफलकावरती 52 धावांचं आव्हान होतं म्हणजे समीकरणात आहे 9 चेंडू आणि 42 धावा म्हणजे तुम्हाला येणार 9 चेंडूमध्ये 7 षटकार खेचायचे आहेत. खूप मोठं आव्हान. खूप इम्पॉसिबल असं आव्हान पाहूयात. यावेळी देखील फटका फसला. पुन्हा एकदा सिंगल. आता मात्र 8 चेंडूमध्ये
41 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी. बाहुबली सध्या निष्क्रिय आहे, त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नाही. ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत हतबल झाले दोन्ही गोलंदाज. वाईट चेंडूची संख्या होते 12 धावा धावफलकावरती. 40 समीकरण आहे. या दोन चेंडूवरती 2 षटकार जरी आले तरी निश्चितच थोडासा बदल होऊन 28 ओव्हर धावा राहतील, बनवू शकतात. प्रयत्न करावा लागेल. बरेचशा बाहेर बदलबाची आपलीकडे सिंगल. या सिंगल डबल पुन्हा एकदा काटेकरवाडी संघ वरचा ठोकून एक मोठा उलट फेर करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काटेकरवाडी संघ पहिल्यांदा गोटेवाडी विरुद्ध एक मोठा संघ गोटेवाडी फलंदाजी करत असताना नामवर गेलो. अक्षरशः फलंदाजांनी चांगला फटका, तीचा फटका त्या ठिकाणी येतोय. चेंडू जाईल वन डाऊन सीमारेषेत बाहेर बंधन करत होते. चौकार 17 धावा धावफलकावरती आफ्टर लॉस ऑफ 2 बिग विकेट्स. 2 षटकार केली 17 अशी सुरुवात. आणि मॅच मात्र थोडीशी लांब जाताना पाहायला मिळतो या ठिकाणी गोटेवाडी संघासाठी. 35 धावांचा 6 चेंडू 35 म्हणजे समीकरण खूप सोपं आहे, समीकरण सिंपल आहे. या 6 चेंडूवरती तुम्हाला 6 षटकार खेचायचे आहेत. फलंदाजीसाठी स्ट्राईकवर असेल संतोष दबडे अर्थात बाहुबली. पाहुयात काय करतोय. समालोचक विनोद जाधवांचा जर आवाज जात असेल तर या. गणेश काटेकर एक अनुभवी गोलंदाज. गणेश काटेकर एक अनुभवी गोलंदाज. संतोष दबडे यांच्यासाठी 6 षटकार घेतले. पहिला आलाय का, पहिला चेंडू फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. धक्का क्रमांक लागतोय 3रा दर्जेदार गोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संतोष दबडे बाहुबली काटेकरवाडी संघाने पूर्णपणे नामोहरण केलेला या ठिकाणी गोटेवाडी संघाला. मोठा विरोध मला वाटतं आतापर्यंतच्या असोसिएशनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पराभूत करत असतील कदाचित गोटेवाडी संघाला. एक मोठा विजय असणार आहे काटेकरवाडी संघासाठी. जो येणाऱ्या कालावधीमध्ये या संघाला खूप मोठा बूस्टर डोस असेल, खूप मोठा कॉन्फिडन्स देऊन जाणार असेल, खूप मोठा आशावादी विजय असणार आहे. विजयाचा फायदा काटेकरवाडी संघ येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे घेतोय. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावरती पूर्णपणे चितपट केले गोटेवाडी संघाला. आणि एक मोठा विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे. गणेश काटेकरने पहिल्या षटकात दिला मोठा हादरा, मोठा धक्का. संतोष दबडे बॅक टू द पॅव्हिलियन. संतोष काळांतर कव्हर्सला खेळलेत. एक धाव मला वाटतं घेतील आणि एका धाववरती समाधान मानायला आहे. मॅच लांब आहे. 4 चेंडू आणि 34 धावांचं खूप मोठं आव्हान. विनोद जाधव साहेब आमचा जर आवाज जात असेल आपल्यापर्यंत तर प्लीज या. गणेश काटेकर तू परत माहिती बऱ्याचशा बॅटमधून हार्ड हिट 6 रन्स या चेंडूवरती येतो. मोठा बरा 6 धावांसाठी. शेतकऱ्यांची अगोदर आवश्यकता होती. धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचतो 24 या गडावरती. 28 धावांची गरज आहे अजूनही. 3 चेंडू 28. मॅच जवळजवळ आवाजाच्या बाहेर गोटेवाडी संघाच्या. आणि एक मोठा उलट फेर आपल्याला पाहायला मिळतोय. अभि काटेकर घेऊन निश्चित वाचली या मॅच मध्ये. अक्षयची दर्जेदार फलंदाजी. बऱ्याचच्या बॅटमधून अजून 6 धावांसाठी हुमांगा समालोचन कक्षाच्या वरून मोठा लास, परंतु आता उपयोग नाहीये. हात मोकळे करतायत. परत 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा फसला फटका फसलाय. फलंदाज एकदा मिळेल त्यासाठी यायचं. चला काटेकरवाडी संघ काटेकरवाडी दीर्घुशी यानंतर मॅच होईल. आणि या सामन्याचा सामना होईल ज्याच्या बॅट मधून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्याच्या बॅट मधून 27 धावांची घणाघाती खेळी. क्वालिटी षटकार आपण ज्याच्या बॅट मधून पाहिले. अक्षय काटेकर ठरतो या सामन्याचा सामनावीर.
एक विकेटच्या माध्यमातून अर्जित केली गेली किरणची दर्जेदार प्रदर्शन क्वालिटी इनिंग. काटेकरवाडी संघाला विजयाचा जल्लोष करायला हरकत नाही, कारण पहिल्यांदा असोसिएशनच्या इतिहासामध्ये तुम्ही गोटेवाडी सारख्या तुल्यबळ संघाला मात दिलेली आहे आणि एक वन साइड मॅच आपण जिंकलेला आहात. तुमचं खूप खूप अभिनंदन. वेल डन. थँक्यू. टॉसला वाचणार काटेकरवाडी प्लीज. लिजेंड खेळाडू